ज्ञानेश्वर माऊलींनी मातेच्या रूपात येऊन त्यांना स्वप्नात अनुग्रह केला। त्यावेळेस त्यांनी स्वतःला कन्या रूपात पाहिलं, म्हणून ते स्वतःला ज्ञानेश्वर कन्या म्हणवून घेत। या अल्प आयुष्यात त्यांनी विविध विषयांवरचे 134 ग्रंथ लिहिले। कोणत्या ग्रंथात कोणत्या पानावर काय लिहिलं आहे हेही ते सांगत। ज्ञानेश्वर महाराजांचे डोक्याला फेटा बांधलेले चित्र आपण पाहिलेले असेल, पण तुम्ही कधी विचार केलाय का की हे चित्र कोणी काढलं असेल? 12व्या शतकात होऊन गेलेल्या ज्ञानेश्वर माऊलींचं चित्र उपलब्ध असणं शक्यच नाही, ते कल्पनेतूनच साकारावं लागणार। पण मग ही कल्पना कोणाची असेल? तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल। ही कल्पना आहे अंध असणाऱ्या पण प्रज्ञाचक्षू म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या गुलाबराव महाराजांची। गुलाबराव महाराज विदर्भात होऊन गेलेले एक फार मोठे तत्वज्ञ, कवी आणि संत। अवघ्या 8 महिन्याचे असताना चुकीचं औषध डोळ्यात घातलं गेल्याने त्यांची दृष्टी गेली, पण बुद्धीने ते अत्यंत तल्लख होते। त्यामुळेच चर्मचक्षू म्हणजे डोळे नसले तरी ते आपल्या प्रज्ञाचक्षूने सारे काही पाहत। एवढेच नव्हे तर आपल्या प्रतिभेने इतरांना जे दिसत नाही त्याचे दर्शनही घडवत। ज्ञानेश्वर माऊलींना त्यांनी आपल्या कल्पनेने पाहिले ते असेच प्रज्ञाचक्षूंनी। अकोल्याच्या एका चित्रकाराला त्यांनी स्वप्नात पाहिलेल्या ज्ञानेश्वरांचं वर्णन केलं आणि त्यानुसार हे चित्र तयार झालं। आज अनेक ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींची प्रतिमा या रूपातच साकारली जाते। अशा आश्चर्य वाटाव्या अशा कितीतरी गोष्टी गुलाबराव महाराजांच्या आयुष्यात आहेत। 15 ऑक्टोबर हा जागतिक अंध सहाय्यता दिवस किंवा जागतिक सफेद काठी दिवस। पण खरं तर अंध सहाय्यता हा शब्दच खटकतो। अंधपेक्षा आपण विशेष दृष्टी व्यक्ती म्हणूया। ते ज्या प्रकारे स्वयंपूर्णतेने आत्मविश्वासाने वावरतात त्यांच्याकडून खरं तर आपण खूप काही शिकण्यासारखं आहे। दृष्टी नसली तरी जगण्याचा दृष्टिकोन मात्र ही मंडळी आपल्याला नक्कीच देतात। म्हणूनच वाटलं की आधुनिक काळातलं एक अलौकिक व्यक्तिमत्व म्हणजे प्रज्ञाचक्षू असे गुलाबराव महाराज यांच्याविषयी आपण थोडं अधिक जाणून घ्यायला हवं। 1881 ते 1915 हा त्यांचा कार्यकाळ। अवघ्या 34 वर्षांचं आयुष्य त्यांना लाभलं, पण या अल्प आयुष्यात त्यांनी विविध विषयांवरचे 134 ग्रंथ लिहिले। हे त्यांना कसं शक्य झालं याविषयी प्रचंड कुतूहल वाटतं। पण लहानपणापासूनच त्यांच्यामधल्या असामान्य प्रतिभेची ओळख होऊ लागली होती। जेव्हा बायका विहिरीवर पाणी भरायला येत असत तेव्हा ते त्या माता भगिनींना बरोबर ओळखत असत। आवाजावरून हा मुलगा आपल्याला ओळखत असेल असं समजून बायकांनी एक दिवस अजिबात आवाज करायचा नाही असं ठरवलं। तरीही विहिरीतून पाणी भरून एखादी बाई जाऊ लागली की ते बरोबर तिच्या नावाने हाक मारत। शेवटी बायकांनी विचारलं, तू कसं ओळखतोस आम्हाला? तेव्हा त्यांनी उत्तर दिलं, तुमच्या बांगड्यांच्या आवाजावरून। बायका हसल्या आणि म्हणाल्या, अरे बांगड्यांचा आवाज तर सारखाच असतो ना? तर त्याने उत्तर दिलं, नाही, प्रत्येकीच्या बांगड्यांचा आवाज वेगळा असतो। त्यांच्या श्रवणाच्या सूक्ष्मतेचा यावरून आपल्याला अंदाज येऊ शकतो। पुढे तर ल.रा. पांगारकर यांना त्यांनी आधी भेटलेलं नसताना नाडी पाहून ओळखलं होतं। नाडी पाहून रोगाचं निदान करणं ही एक गोष्ट, पण त्यावरून व्यक्ती ओळखणं हे खरंच आश्चर्यकारक आहे ना? ते मराठी, इंग्रजी, संस्कृत, कन्नड, तेलुगू अशा कितीतरी भाषेतील ग्रंथ ऐकत आणि समजावून घेऊ शकत। कोणत्या ग्रंथात कोणत्या पानावर काय लिहिलं आहे हेही ते सांगत। भारतीय तसंच पाश्चात्य तत्वज्ञानावर त्यांची उत्तम पकड होती। आयुर्वेदाचं त्यांना ज्ञान होतं। साहित्यशास्त्र, संगीतशास्त्र यावरही त्यांनी ग्रंथ लिहिले। दृष्टी नसताना 34 वर्षाच्या आयुष्यात 134 ग्रंथ त्यांनी कसे लिहिले असतील तर त्याचे उत्तर त्यांच्या व्यासंगात आहे। लहानपणापासून ते ग्रंथ जमवत आणि आजूबाजूला असणाऱ्या लोकांना वाचून दाखवायला सांगत। त्यांना वाचून दाखवणाऱ्याला त्यांनी कधी फुकट वाचायला लावलं नाही बरं का। काही ना काही मोबदला ते नक्की देत असत। कधी धान्य, कधी कपडा लत्ता। एवढंच नव्हे तर पुस्तक वाचून दाखवणाऱ्याला चांदीचं कडही त्यांनी दिलं होतं। त्यांच्याकडे पुस्तकाची पेटी तयार झाली। ते आणि त्यांची पत्नी जिथे जात असत तिथे ही पेटी डोक्यावर वाहून नेत। गुलाबराव महाराजांच्या ग्रंथसंपदेत आज अत्यंत दुर्मिळ असलेल्या ग्रंथांचाही समावेश आहे। या ग्रंथसंपदेची संख्या 2000हून अधिक आहे। भामती, बायबल, कुराण, प्लेटो, हेगेल, मायर्स, डार्विन, स्पेन्सर अशी मोठी ग्रंथसंपदा आहे त्यांची।
दर्शनशास्त्र, संगीत, काव्य, योग, षडदर्शन, सांख्य, न्याय, धर्म अशा असंख्य विषयांवरचे ग्रंथ गुलाबराव महाराजांनी अभ्यासले, आत्मसात केले आणि त्यावर आपलं अभ्यासपूर्ण मतही मांडलं. गुलाबराव महाराजांच्या अलौकिक बुद्धिमत्तेची साक्ष देणारी ही ग्रंथसंपदा त्यांच्या मंदिरात आजही जपून ठेवण्यात आली आहे. या 34 वर्षांच्या अल्पायुष्य काळात गुलाबराव महाराजांनी एवढं ज्ञान कसं प्राप्त केलं या प्रश्नाचं पूर्ण समाधानकारक उत्तर मिळालं नाही तरी अल्पसं उत्तर या ग्रंथांच्या दर्शनातूनच आपल्याला मिळतं. गुलाबराव महाराज स्वतःला ज्ञानेश्वर कन्या म्हणत असत, कारण ज्ञानेश्वर माऊलींनी मातेच्या रूपात येऊन त्यांना स्वप्नात अनुग्रह केला. त्यावेळेस त्यांनी स्वतःला कन्या रूपात पाहिलं, म्हणून ते स्वतःला ज्ञानेश्वर कन्या म्हणवून घेत. मधुरा भक्तीचे प्रतीक म्हणून आपण परमेश्वराची पत्नी आहोत या भावनेतून ते मंगळसूत्रही घालत असत. आध्यात्मिक मार्गातील त्यांचा हा अनुभव आज अनेकांना थोडा वेगळा वाटू शकतो, पण स्वतःला ज्ञानेश्वर कन्या म्हणवून घेणारे ते त्यांच्याप्रमाणेच स्वतंत्र बुद्धिमत्तेचे होते यात काही शंका नाही. आर्य भारताबाहेरून आलेले नाहीत हे ठामपणे सांगत असताना त्यांनी लोकमान्य टिळकांनी मांडलेल्या सिद्धांताचा खुलेपणाने विरोध केला. इतकंच नव्हे तर डार्विनच्या सिद्धांताला सुद्धा त्यांनी आव्हान दिलं. डार्विनच्या उत्क्रांतीवादाला अनेक तर्क उपस्थित केले आहेत, कारण आज माणूस किंवा इतर जीवसृष्टी उत्क्रांत होते आहे असं दिसत नाही. आपल्या भारतीय विचारांप्रमाणे सृष्टीचा क्रम रहाड गाडग्यासारखा असतो. केवळ उत्क्रांती होते किंवा केवळ अपक्रांती होते असं मानता येत नाही. असं महाराजांनी केवळ तर्काच्या कसोटीवर दाखवून दिलं. अमरावती जिल्ह्यातील माधान या छोट्याशा गावात त्यांचं आयुष्य गेलं. आज तिथे त्यांचं स्मृतिस्थळ आहे. अलीकडे त्यांचं साहित्य शास्त्रज्ञ डॉक्टर विजय भटकरांनी पुढाकार घेऊन पुन्हा प्रकाशित केलं. त्याचे संकेत दुवे आम्ही सोबत देत आहोतच. त्यांच्याविषयी साहित्य सम्राट न. ची. केळकर यांनी म्हटलं आहे की महाराजांची ग्रंथनिर्मिती मराठीतच असल्यामुळे त्याला महाराष्ट्राच्या बाहेर सर्व देशभर प्रसिद्धी मिळाली नाही. वास्तविक त्यांच्या काही ग्रंथांची अनेक भाषात भाषांतरे व्हायला पाहिजे इतकं त्यांचं वाङ्मय उत्तम आहे. श्री गुलाबराव महाराज यांचे काही ग्रंथ इंग्रजी भाषेत असते तर त्यांची कीर्ती स्वामी विवेकानंदांसारखी सर्व जगभर पसरली असती. महाराजांच्या ग्रंथसंपदेचे जतन करण्यासाठी झटणाऱ्या डॉक्टर राम पंडित यांच्या कवितेच्या या ओळी ऐकूया. एक चक्षुहीन अनेक चक्षुहीन लोकांना चक्षु देऊन चक्षूंच्या पलीकडे गेला. नंतर कळले तो तर चक्षुहीन नव्हता. खरं म्हणजे मोठ्या डोळ्याचे साक्षर आम्हीच आंधळे होतो. आता आमच्यासारख्यांचे डोळे त्या चक्षुहीनाची वाट बघतात. त्यांच्या मार्गाने जाता जाता आम्ही पडतो, उठतो, परत चालतो. काय करावे, आम्हीच तर आंधळे. थोड्या वेगळ्या विषयावर आज तुमच्याशी संवाद साधला. 15 ऑक्टोबर हा दिवस जागतिक सफेद काठी दिवस किंवा अंध सहाय्यता दिवस म्हणून साजरा केला जातो. आपल्या आजूबाजूला कितीतरी जण असे असतात ज्यांना आपल्यासारखं डोळ्यांनी दिसत नाही, पण म्हणून त्यांचं पाहणं थांबत नाही. ते कानांनी पाहतात, स्पर्शाने पाहतात, वासाने पाहतात आणि मुख्य म्हणजे त्यांच्या मनाचे डोळे उघडे असतात. त्यामुळे आज आपल्या बळावर स्वतंत्रपणे विविध क्षेत्रात ते स्वतःची ओळखही घडवत आहेत. त्यांच्या आयुष्य उभं करणाऱ्या या दिव्य दृष्टीला सादर अभिवादन. आजचा भाग इथेच थांबवतो. आम्हाला खात्री आहे की तुम्हाला हा भाग आवडला असेल. तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि असेच वेगवेगळे विषय पाहण्यासाठी इन्क्रेडिबल मराठी ही आमची वाहिनी म्हणजेच मधुरा वेलणकर साटम या यूट्यूब वाहिनीवरचा हा कार्यक्रम नक्की बघत राहा आणि त्यासाठी या वाहिनीला पसंती द्या, तिचा प्रसार करा आणि तिचे सभासद व्हा. अर्थात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या भागात एका नव्या गोष्टीसह. धन्यवाद.